नमस्ते सगळ्यांना. लहान मुलांचा पासपोर्ट काढताना काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर त्यातला एक प्रॉब्लेम मी फेस केला आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे, जेणेकरून तो इश्यू तुम्हाला येऊ नये. तर मी माझ्या मुलीचा पासपोर्ट काढण्यासाठी गेली होती. तिथं मी हा ॲनेक्सर डी फॉर्म डिजिटली फॉर्म भरला होता. ॲनेक्सर डी खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे जेव्हा आपण पासपोर्ट मायनरचा पासपोर्ट काढतो तेव्हा मी हा डिजिटली फॉर्म भरला. इवन आमचे डिजिटल सिग्नेचर्स पेस्ट केले, इवन माझ्या मिस्टरांचं आणि माझं. आणि मी आधार कार्ड, पॅन कार्ड, माझं पासपोर्ट, मिस्टरांचे पासपोर्ट, हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही विथ दिस ॲनेक्सर डी मी हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन गेली ज्या दिवशी माझी अपॉइंटमेंट होती. पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी हे सांगितलं की हे ॲक्सेप्ट नाही करत, आम्ही डिजिटल भरलेला फॉर्म ॲक्सेप्ट नाही करत, तुम्हाला तो फिजिकली भरावा लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जे साईन येणार आहे ते तुम्ही दोन्ही पेरेंट्स फिजिकली तिथं प्रेझेंट पाहिजे आणि त्यांनी ही साईन केली पाहिजे. डिजिटल सिग्नेचर ॲक्सेप्ट करत नाही आम्ही. मग आता याच्यामध्ये मला त्यांनी पर्याय सुचवले की एक तर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट रिस्केड्यूल करा किंवा मग तुम्ही हीच प्रोसेस कंटिन्यू ठेवा. फक्त तुम्हाला एक ऑब्जेक्शन रेज होईल, जे पोस्ट ऑफिसमधनं तुम्हाला त्याची कॉपी मिळेल आणि मग तुम्हाला ते ॲनेक्सर डी रिजनल पासपोर्ट ऑफिसला सबमिट करावी लागेल. पण मग मी तेच चूज केलं सेकंडवालं की ऑब्जेक्शन रेज होऊ दे, मग मी रिजनल पासपोर्ट ऑफिसला जाऊन हे ॲनेक्सर डी सबमिट करेल. पण नंतर अजून एक चूक माझ्याकडनं जी झाली ती म्हणजे आपल्याला रिजनल पासपोर्ट ऑफिसला जाण्याच्या आधी आपण एक अपॉइंटमेंट घेतली पाहिजे तिथली, जे मला माहीत नव्हतं. इवन मी लक्ष पण नाही दिलं आणि मी डिरेक्टली रिजनल पासपोर्ट ऑफिसला गेली. तिथं गेल्यानंतर मला एंट्री गेटलाच त्यांनी विचारलं की मॅडम अपॉइंटमेंट लेटर दाखवा, तर ते माझ्याकडं नव्हतं. इवन आपल्याला ऑब्जेक्शन जे रेट झालं आहे त्याचा मेल येतो, त्याची मेलची कॉपी किंवा हार्ड कॉपी रिसीव्ह होती, तर ती पण माझ्याकडं नव्हती. आणि मग मला एकतर अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती, म्हणजे मी तिथूनच मग वापस घरी आले. आणि मग नंतर मला लक्षात आलं की आपण हे जे पासपोर्ट सेवा जी लिंक आहे त्याच्यावरनं जाऊन आपल्याला इथं लॉग इनवर क्लिक केलं पाहिजे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनवरती याल. या स्क्रीनवरती इथं तुम्हाला मेल आय डी जो रजिस्टर्ड आहे त्या पासपोर्टसाठी, तर मी माझ्या मुलीचाच मेल आय डी काढला होता एक ट्रॅक राहावा म्हणून, आणि मग तोच इथं मी एंटर केला. आणि जेव्हा आपण इथं मेल आय डी एंटर करतो तेव्हा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतात. एक आहे की पासवर्ड एंटर करा किंवा सेकंड आहे की तुम्हाला एक OTP येईल मेल आय डीला आणि तो OTP एंटर केल्यानंतर तुम्ही लॉग इन कराल तिथं. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक स्क्रीन ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स असतील. आणि नंतर जेव्हा तुम्ही व्ह्यू फॉर्म करता तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर व्ह्यू फॉर्म करायचं आणि व्ह्यू फॉर्म केल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीन जी मेन स्क्रीन आहे जिथं तुम्हाला येऊन स्केड्यूल अपॉइंटमेंट फॉर इन्क्वायरी ॲट RPO, तर हे सेपरेट असते. मी नेहमी क्लिक जे आपण नॉर्मल स्केड्यूल करतो पासपोर्टसाठी मी तिथं क्लिक करायची, पण ते बरोबर नव्हतं. आपल्याला इथं स्केड्यूल अपॉइंटमेंट फॉर इन्क्वायरी ॲट RPO मीन्स रिजनल पासपोर्ट ऑफिसला आपल्याला भेट द्यावी लागते. तिथं ती क्वेरी सॉल्व्ह होते आणि तिथं आपल्याला ॲनेक्सर डी सबमिट करावं लागतं. तर याच्यावरती गेल्यानंतर मला कळलं की बापरे, 1 महिना वेटिंग आहे आणि मग ती अपॉइंटमेंट मिळते. आणि म्हणून आपल्याला ते तेवढं स्ट्रिक्ट करतात की ते विदाऊट अपॉइंटमेंट एंट्री देतच नाहीत. तर ही चूक माझ्याकडनं जी झाली त्याच्यामध्ये माझा वेळ तर खूपच गेला आणि इवन हेडॅक पण झाला. तर ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी हे सगळं शेअर करते. थँक्यू.